नमस्कार मित्रहो, आज युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम मध्ये MSITच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विशेष प्रदर्शनात तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे। आजचा दिवस आपण सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मेहनतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रदर्शन आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणार आहोत। हे केवळ उत्पादनांचे प्रदर्शन नाही, तर त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे। या प्रकल्पावर त्यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि त्यांची ही मेहनत आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी गायत्री बचाडे। MSIT युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम यामध्ये इनपुट व आउटपुट हा चॅप्टर शिकत असताना आम्हाला अशी कल्पना आली की आम्ही याद्वारे काहीतरी पार्ट्स बनवू शकतो। यामध्ये इनपुट व आउटपुट व लॅपटॉप हे पार्ट्स बनवत असताना मला यश लोंढे, सूरज बचाटे व ऋतुजा बचाटे यांची मदत मिळाली व या मॉडेलद्वारे आम्ही मुलांना सखोल माहिती देऊ या उद्देशाद्वारे हा आम्ही मॉडेल बनवलेला आहे। थँक्यू। ओके, तुम्ही कोणतं मॉडेल बनवलात आणि त्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेट आहे तुमच्या यामध्ये कम्प्युटरचे काही आउटपुट व काही इनपुट पार्ट तयार केलेले आहेत। यामध्ये यश लोंढे, सूरज बचाटे, गायत्री बचाटे यांनी मला मदत केलेली आहे। ओके, तुम्हाला ही कल्पना कशी सुचली? युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम MSIT मध्ये इनपुट व आउटपुट हा चॅप्टर शिकत असताना आम्हाला अशी कल्पना सुचली की आम्ही पण कम्प्युटरचे काही आउटपुट व इनपुट असे पार्ट्स बनवू शकतो। ओके, हा प्रोजेक्ट कसा तयार केला तुम्ही? हे आम्ही पार्ट्स बनवत असताना 2 ते 3 तास वेळ द्यावा लागला। ओके, व्हेरी गुड। ठीक आहे, याच्यातून काय आपल्याला आउटपुट काय द्यायचं आहे विद्यार्थ्यांना? या मॉडेलद्वारे कम्प्युटरचे इनपुट व आउटपुट पार्ट्सचे मुलांना सखोल माहिती मिळावी हा यामागचा उद्देश आहे। ओके, व्हेरी गुड। अतिशय चांगल्यापैकी आणि हा मॉडेल बनवला आहे, त्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो। मी आमच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करू इच्छिते, कारण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून संगणकाचे अद्भुत भाग तयार केले। त्यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे।